नमस्कार मंडळी. तर काटेलं किंवा गोड कारली यांची भाजी तर आपण नेहमीच खातो. तर आज आपण बनवणार आहोत अशी चटपटीत अशी त्याची भजी. तर त्यासाठी त्यामधल्या सर्व बिया काढून इथे बारीक बारीक उभ्या बेशी करून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता भजीचं पीठ भिजवण्यासाठी आता इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये तिखट, मीठ, हळद, थोडेसे जिरे घालून त्यामध्ये पाणी ॲड करून चांगलं भजीसाठी एकदम दाटसर असं पीठ आपल्याला व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे. आता इथे एक साईडला तेल छान गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये या काटेल्याच्या बेशी यामध्ये घालून आपल्याला अशा भजीसारख्या अलगद तेलामध्ये चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. आता इथे बघू शकता आपली भजी छान तयार झालेली आहेत आणि ही भजी लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. त्यामुळे नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.